रामकृष्ण हरी. संतोष जगताप 1 2 3 शेलगाव युट्यूब भास्कर नानावीर शेलगाव सादर करीत आहे. महादेव महाराज मंगळवाडीकर संगीत स्वरमंच संध्या, सतीश महाराज बालगुडे आरेवाडी आणि सर्व सहकारी यांच्या सदनी तुमच्या समोर एक आपल्या या जीवनामध्ये माणूस कसा भटकतो आणि भटकल्यानंतर जुन्या आठवणीचा अनमोल खजिना. या कवितेचं काय नाव महादेव महाराज? जुन्या आठवणीचा अनमोल खजिना. जुन्या आठवणीचा होता आहे अनमोल खजिना. जुन्या आठवणीचा होता आहे अनमोल खजिना. बालपणीची आठवण येते पुन्हा पुन्हा. बालपणीची आठवण येते पुन्हा पुन्हा. आता कसं आहे कलियुगाचा आर तर कार. आता कसं आहे कलियुगात आर तर कार. कलियुगाचं असंच येतंय घुमणारं वार. का? जरा बालपणाकडे आपण सारेच वळून बघू. जरा बालपणाकडे आपण सारेच वळून बघू. जरा सीन जाईल थकलेल्या मनाचा सारा. कविता ऐकताना अहंकाराचा नसावा बरं वारा. तर शांतीचा भुगेल साधू संतांच्या कृपेने थंडगार वारा. आणि सीन जाईल आज असणार संतोष 1 2 3 चॅनलच्या द्वारे सारा. पहिली शाळा पाटी पेन्सिल आई गुरुजीचे शब्द घुमत होते कानात. पहिली शाळा पाटी पेन्सिल आई घुमत होते शब्द कानात. छडीमुळे राहत होतं सारं ध्यानात. छडीमुळे राहत होतं सारं ध्यानात. निसर्गरम्य वातावरणात पाठांतर करायचे मुले रानावनात. आणि चित्रपट तमाशालाही जत्रा तमाशाला होती 4 वाजेपर्यंत रात्रभर कानात. होते का नाही महाराज? म्हणून सगळं कसं होतं सारं. पिंगळा झाडावर वासुदेवाची गाणी. सुगीच्या दिवशी पाखरं राखण्यासाठी आठवडा. 4 बैल खळ्यावर झुंपून ज्वारी पावलानं निघायची बारीक बारीक रांधून. पण फाटलेली चप्पल बनियन बाप काढायचा त्यावेळी सांधून. पण आता गाव मोठं वरचं गाणं. चांबड्याची मोठ एक एक निघायचा हेलपाटा बरोबर गोड. तरी पिकला नव्हती तोड. पिकाला नव्हती तोड. भरत होतं शेतकरी राजाचं असणारं त्यावेळेला पोट. पण आता काय पुन्हा सांगतो सगळं कसं होतं सारा. सगळं कसं होतं सारं. 1 2 3 चॅनल वाले संतोष महाराज आनंदानं श्रीराम जय राम जय जय राम. रामायण 6 महिने साडा रांगोळी वाटायची रोज राम प्रहरी. त्या बंगालवाडी सुद्धा असणारी दिवाळी. आणि लाईट नव्हती तेव्हा गोड वाटायची चांदणी रात. आंतरदेशी कधी साधं पत्र आलं तर वाचून दाखवताना चालायची एकत्र कुटुंबाची बात. आई लावायची शुभंकर होती म्हणून सांजवात. आणि रेडिओ ग्रामपंचायत वर त्याच्यावर बातम्या. आपली आवड आमची माती आमची माणसं सारं राहायचं माणसाच्या ध्यानात. पण सहज कानाला मिळायची त्यावेळेला सवड. भयंकर होती हो त्यावेळेला आवड. पण एखादा आई बापासाठी श्रावण बाळासारखा भक्त न्यायचा कावड. पुन्हा टीव्ही उंचावरचा अँटिना. ह्या काड्याकडे उंच घराहून उंच पाहिलं आनंद वाटायचा आपल्याला पुन्हा पुन्हा. सह्याद्रीच्या चॅनल वरून विशेष संगीत. त्यात बातम्या रविवारी रंगोली ब्लॅक व्हाईट टीव्ही. पिढी सुधारावी भावी आवर्जून सांगतो असणारा इथं महादेव महाराजाच्या घरी शिवराम असणारा कवी. म्हणून गेला जमाना बदलत राहिना घरात एक मत. मोबाईलवर 1 रुपया टाकून कॉईनवर बोला. निघाली बरं त्यावेळेला विशेष असणारी कला. साध्या मोबाईलवर कीर्तन संगीत भजन भावगीत गाणी. तोपर्यंत पवित्र होती सगळ्याची असणारी वाणी. खुश होती बरं शेतकरी राजाची सर्वांचीच असणारी राणी. पण अचानक झाला बदल. कसा बदल? कल प्रत्येकाचा आत्मा बनला मोबाईल. काय सांगावं दिसायला लागलं सारं नवं. हातातली कामं कमी पण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम खेळायला लागली पोरं त्यावेळेला आता रमी. पण पोकळ मैत्रीचा झाला पसारा आणि मायेचा संपला झाला. व्हॉट्सअप कुणाचा वाढदिवस भेट न घेता मेसेज फोटो ठेवून वाटायला लागली रस. मोबाईल मुळे जेवण करताना सुटली वसवस. दापळीत मोबाईल चाळीत बस. आधीच तर दूध डेअरीला निघालं अंगात राहील नाही कस. मुलगा म्हणतो आईला बापाला मला काही नको मोबाईल एवढंच असणार ऐकून असणार बस. पण नवनवीन ॲप नुसता डोक्याला ताप रोज खावायला लागला बाप.
सुटली घरात फार. महिना 300 रुपये रिचार्ज व्हायला लागला मोबाईलवर बघता कर्ज. का तर साधा मोबाईल नको, आयफोन 1 लाख 1.5 लाखाचा मोबाईल आणि इंस्टाग्राम. माझे जास्त फॉलोवर की तुझे लागली, सारखी लागली माणसाची चढाओढ. इथं खरं बरं सगळ्यांचाच बसला इथं सतीश महाराज लोड. का खमंग आवडे ना खायला कुणाला आंब्याची फोड. आयफोन मुळे गाडीवर दिसेना डांबरी फास्ट असणारा रोड. रात्री 12-2 वाजेपर्यंत मोबाईलवर रोज चाळीत बघन. मोबाईल वाल्याला नाही असणारे कोणाचं घेणं देणं. सगळा वेळ वाया रिकामा करायला लागला. गया वाया राहिले नाही मोबाईल मुळे माया. सगळी सारखी पोरं मुलं म्हातारी 80 वर्षाची आणि आया बाया. का सगळी सारखी पोरं मुलं म्हातारी 80 वर्ष म्हातारी आणि आया बाया. दिवस उगावला अंतुरणावर मोबाईल हातात. स्वप्नातही गेली मोबाईल मला रात. शाळेचा अभ्यास मोबाईलवर. ते त्याचं कोरोनामुळे बनलं असणार घर. पण स्टँडवर कुणाच्या लग्नात पार्टीत एसटी शेतात जो तो इथे रंगला. आराम नाही असणारा वाटला जीवाला. म्हणून सांगतो का तर मोबाईलवर निघाली देवाला. फक्त कमी पडलं बरं व्यायाम आणि आरोग्याला. त्यांनी मध्ये स्वप्नी वाटायला लागलं मोबाईल हीच एखादा जीवाच्या असणारी. इंस्टाग्रामच्या जमान्यात चंद्रावर मोबाईलच्या धनी. म्हणून सांगतो जुन्या आठवणीचा अनमोल खजिना पहा मागे. असंतोष 1, 2, 3 चॅनलच्या द्वारे वळून मोबाईलचा जास्त अतिरेक न होता जायचं नाही बावरून गोंधळून. सवड झाली तर बघा थोडीशी कवितेकडे वळून. कुठंच थांबेना आपण निघालो दमलो पळून पळून. मोबाईलचा अतिवापर टाळा तरच या युगात राहील जिव्हाळा. आईनं 9 महिने 9 दिवस याच्यासाठी सोसल्या. अनंत असणाऱ्या काळात थोडासा हा संत चरित्र क्रांतिकारक यांच्या चरित्र पंढरीच्या विठू रुक्माईच्या असणारा असावा जिव्हाळा. रामकृष्णारी. करूया आणि या जपान आपलं तन मन धन परमेश्वराकडे अर्पण करूया. रामकृष्ण. गाडगे बाबा. संत जनाबाई मुक्ताबाई अहिल्या तारा कल्पना चावला क्रांतिकारक संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेलं महाराष्ट्र भूमी. मग इथे आहे काय कमी. प्रत्येकाची ओढ वारीकडे लागते ती म्हणजे पंढरीची आषाढी वारी. त्याच्या निमित्ताने आज अधिक मासानिमित्त संतोष जगताप 1, 2, 3 शेलगाव युट्यूब चॅनल भास्कर नानाविर शेलगाव सादर करीत आहे. संतोष या शब्दाचा अर्थ खूप आनंद मनाजोग. परमेश्वर श्री विठ्ठल चालत येईल 1, 2, 3 करीत आषाढी वारीसाठी तुमच्या माग माग. म्हणून अधिक मासानिमित्त संगीत स्वरमंच संत्या महादेव महाराज मंगळवाडीकर यांच्या सदनी संतोष जगताप 1, 2, 3 शेलगाव युट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या भजनाचा संगीत भजनाचा मृदंगमणी सतीश महाराज बालमुळे पारेवाडी. सर्वजण या सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि अधिक मासानिमित्त 2 शब्द बोलतो. रामकृष्ण हरी. अधिक या शब्दाचा अर्थ वाढ. चंद्र सूर्याच्या संक्रमणामुळे हा महिना अधिक 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 त्यात वाढ होत गेली आणि वाढ होत झाल्यानंतर या महिन्याचं 11-12 दिवस असं करता करता 33 दिवस शिल्लक राहिले. आणि हा महिना शिल्लक राहिल्यानंतर चैत्र महिन्याचं महत्व वेगळंच. वैशाखात जत्रा असतात. चैत्र वैशाख ज्येष्ठ आकाळ ह्या सगळ्या 12 महिन्यांनी या अधिक मासाला हिनवलं. काय हिनवलं. आमच्या अंगी एवढं सण असतात माझ्याकडे काहीच नाही. मग हा महिना हिन झाला दिन झाला. अधिक मासाला दोंड्याचा असा महिना असं म्हटलं जातं. परत दोंडा याचा अर्थ काय. दगड. दगड म्हणजे जड. आणि मी जड आहे असं माझ्या त्या दोंड्याला त्या अधिक मासाला वाटायला लागलं. आणि दिन झाला आणि दिन होऊन तो परमात्म्याकडे गेला. विष्णू परमात्म्याकडे हा महिना अधिक गेल्यानंतर भगवंताच्या चरणात जो मज होय अनन्य शरण त्याचे चुकवी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीची एकू.
मग भगवंतापाशी गडबड लोळायला, भगवंता तुम्ही काय केलं, तुम्ही त्या कंसाला, कारण गज हत्तीला वाचवताना त्या मगराचा सुद्धा तुम्ही उद्धार केला, त्या कंसाला मारलं पण त्याचाही असणारे भगवंता तुम्ही उद्धार केला, द्रौपदीच्या टायमाला मग अशा सगळ्या तुम्ही धावून आला, माझ्यासाठी तुम्ही का धावून येत नाही असं म्हणलं तर त्याचं म्हणणं भगवंताला पटलं आणि भगवंताला पटलं. त्यांनी सांगितलं या महिन्यामध्ये जो कोणी एक वेळा रामकृष्ण हरी म्हटलं तर 100 वेळा त्याची वाढ होते. एकदा जर भजन नामस, एकदा जर जीव एक माणूस पात्र जेवायला घातलं तर 100 पात्र उठल्याचं पुण्य प्राप्त होतं. या महिन्यात शुभ कार्य करत नाही पण तीर्थयात्रा, व्रत, दान अधिक म्हणजे कितीतरी पटीने वाढतं. पण या महिन्यामध्ये नामस्मरणाचा काळ उत्तम आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ महिना हा अधिक मास ठरला, म्हणून 3 वर्षातून या महिन्याला विशेष महत्व प्राप्त. कुलस्वामिनी तुळजाभवानी, शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती, जगून वरावं मरून जगावं शिकवणारे संभाजी महाराज, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, नामदेव तुकाराम सावतावारा चोखोबा गोरोबा काका नरहरी सोनार बंका रंका, सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांचं ईश्वरी लेकरे आहोत.